लोकसभेच्या निवडणुकीसाठी नितीन गडकरी यांनी नागपुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला। संविधान चौकातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यांसह गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले। अर्ज दाखल करण्याआधी त्यांच्या पत्नीने त्यांचं औक्षणही केलं। यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह ते जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेत। यावेळी आपण दृश्यांमध्ये बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेतेही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। जे आज एवढ्या मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरायच्या वेळी उपस्थित आहे, एक प्रकारे माझा विजय मागच्या वेळेपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी होईल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल आणि मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे। ज्या जनतेने जात पंथ धर्म भाषा पार्टी याचा विचार न करता सगळ्यांनी मला आज एवढं मोठं जनसमर्थन दिलं, त्या सर्व जनतेचे मी हात जोडून आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो की तुम्ही माझ्याबद्दल ज्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा ठेवल्या आहेत त्या मी जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास देतो। आदरणीय नितीनजी गडकरी यांनी नागपूरवरनं लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड नितीनजी तयार करतील आणि प्रचंड मताने नितीनजी या ठिकाणी निवडून येतील। देशात मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला 45 जागा मिळतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। तसंच सोलापुरात तिथेही यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज तिथे भरतात। गुरु जयसिद्धेश्वर स्वामी भाजपकडून आणि काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे या निवडणूक रिंगणात आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपला सगळ्याच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरतात। 4 हुतात्मा पुतळ्यापासून ते आपली पदयात्रेला देखील त्यांची सुरुवात झालेली आपण बघतोय। ही अशी लढत असणार आहे सोलापुरातून। पुढची बातमी आहे काँग्रेसच्या गोटातली उद्या जाहीरनामा प्रकाशित होण्याची शक्यता आणि याबाबत निर्णय घेण्यासाठीची बैठक सध्या दिल्लीत सुरू आहे। कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये याचा आढावा घेतला जातोय। काँग्रेस पक्षाचा 2019च्या लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा उद्या कदाचित प्रकाशित होऊ शकेल। या लोकसभा निवडणुकांमध्ये मुलायम सिंग आणि त्याचबरोबर अखिलेश सिंग यादव यांच्या अडचणी कदाचित वाढू शकतात, कारण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस बजावली आहे। गेल्या 7 वर्षात या प्रकरणामध्ये नेमकी काय काय पावलं उचलण्यात आली याची माहिती देण्याचा आदेश आता देण्यात आलेला आहे। सीबीआयला माहिती देण्याचे हे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही नोटीस बजावली आहे। या दोघांची अडचणी त्यामुळे निश्चितच वाढलेल्या आहेत। राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, कारण एकीकडे निवडणुकांचा जिथे प्रचार सध्या जोरात सुरू आहे आणि काही उमेदवारांनी काल गाण्यांवर ठेका धरला। डॉक्टर अमोल कोल्हे घोड्यावर स्वार झाले होते। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी काल ते प्रचार करत होते। पिंपरीमध्ये त्यांनी घोड्यावर स्वार झाले होते। भोसरी विधानसभा मतदारसंघात कोल्ह्यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी साने चौकात कार्यकर्त्यांनी घोडा आणला आणि त्या घोड्यावर कोल्हे विराजमान झाले। त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी देखील काल गर्दी झाली होती। मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार इस्कॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले आणि यावेळी त्यांनी हरे राम हरे कृष्णच्या गीतावर ठेका धरला आणि महेश लांडगे यांनी बनाएंगे मंदिर या गाण्यावरच्या पहलवानी ठेक्याचा त्यांचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल झाला। या लोकसभा निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातल्या महत्त्वाच्या घराण्यांमध्ये झालेली बंडखोरी। राज्यात भाजपची सध्या हवा होती आणि त्यामुळे सहकार क्षेत्रातल्या दिग्गज घराण्यांना भाजपनं अक्षरशः सुरुंग लावला। तर 2 आठवड्यांपूर्वी अहमदनगरची जागा राष्ट्रवादीनं न सोडल्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला। अहमदनगरसाठीची उमेदवारी देखील त्यांना मिळाली। त्यानंतर गेल्याच आठवड्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सोलापूर जिल्ह्यातलं राजकारणात वर्चस्व असलेलं अकलूजचं मोहिते पाटील घराण्याला देखील भाजपनं सुरुंग लावला आणि कालच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू माजी मंत्री आणि जे सांगलीतले काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी देखील पक्षाला एकीकडे सोडचिठ्ठी दिली आणि हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे पाटील यांनी हा निर्णय घेतला होता। सांगली लोकसभेसाठी आपला भाऊ विशाल पाटील आता अर्ज दाखल करतील असं म्हणत प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्षावरचा दबाव वाढवलेला आहे।